बॉब्या ती सलीम अत्तारच्या येण्याचं काय झालं? सांगितलं त्याला बरं का होईन एवढ्यात. आणि क्लायंटला आधीच सांगायचं की आपलं कमिशन आधी ताब्यात द्यायचं आणि मग काय असेल ती पुढचं. मी तसंच सांगितलंय. जमत असेल तर घ्या, जमलं तर झोकात नाही तर गेलं भोकात. बरोबर आहे का नाही? खरं आहे तसंच आहे आपल्याकडं. ती फाईल घे. लगेच आण बारके. आलोच घेऊन लगेच. कसं आहे भाऊ, आजूबाजूच्या 4-5 गावात माहिती, आपल्याशिवाय सातबारीची कामं होणार आहे का? एवढं कशाला लोड घेता तुम्ही? बरोबर, चल निघायचंय आपल्याला. पाणी पिऊन आलो मी. मला पण घे. अरे कसं काय एवढं सुंदर पोरीच्या अंगावर पाणी उडवलं तू? अरे मला काय माहिती, मी काय हटकन उडवलं काय? ते अचानक आली. अरे सगळं पाणी अंगावर उडवलंस, निदान बघून तरी फेकायचं. हा का? अहो हे काय करताय तुम्ही? तूच म्हणाले ना बघून फेकायचं, फेकलं. कृती आणि बुद्धीची गाठ पडली असते ना तर बरं झालं असतं. आता तुमच्यासारखी सुंदर मुलगी बघितल्यावर आमचा मित्र पांभावणारच की. बघितलंय. अरे बघितलं काय? अरे ते चुकून झालं. मॅडम द्या ना विषय सोडून. चुकून झालंय. हो मॅडम, काय झालं? कसल्या मॅडम आहे त्या? आपल्या गावच्या नवीन तलाठी मॅडम आहेत ह्या. हा रा 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 रा. म्हणजे लवकरच आमच्या मित्राच्या नावावर 7-12 होतोय वाटतं. म्हणजे ह्याच्या हक्काची जमीन हो. अरे काय पण काय बोलतोय? अरे बघ, तुला आत्ता नाही कळणार, पण मी बोललेला एक आणि एक शब्द खरा होत असतोय बघ. हो मॅडम, चला तुम्ही. तसं मी कोणाला सॉरी बोलत नाही, पण फर्स्ट टाइम सॉरी बरं का. इट्स ओके. आता तो लग्न झाल्यावर काय मग सॉरी बोलणारी? गप्प ना. मला काही कळे ना, हा असा कोड्यात का बोलतोय? लय जीप चुरचुर करत असली जीप कापून टाकेन तुझी. काय विषय? थांब तुला नंतर सांगतो आता. दरे सोड रे. सॉरी. येडे चाळे काय करतो रे? अरे गाडी आत्ताच बंद पडायला लागली. सॉरी सॉरी. हा उभा कर ट्रॅक्टर. जाग्या उभा कर. अजिबात पुढे न्यायचा नाही ट्रॅक्टर. चावी का काढतात? तू इथं आलाच कस काय देत नाही मला चावी काय जा. माहिती, पैसे दिले मी आलो इथं. पण आलाच कस अजिबात येत नाही, परत यायचं नाही तर वावरात अजिबात. माझं समाकाचं राणे. मला काय माहिती समाजाचं. ये आता तू घरी. चावी द्या, मी चालू घरी. देत नाही मी, जा चावी अजिबात नाही नाही देणारच नाही. मला काय माहिती, मी आलो पैसे दिले. चावी द्या राव माई. मी मला देत काय- नसते अजिबात. मला माहितीच नाही. माई पैसे दिले आलो मी. आता मला काय माहिती, चावी द्या राव माई. मला नव्हतं देत माहिती. नसते मी, समाकाचं राणे माझं. मला माहिती असतं तर आलोच नसतो. माहित नाही असं कसं. आता मला दिलं पैसे आलो मी. मॅडम चावी घेतली माझी. का चावी घेतली तुम्ही त्यांची? माझं समाकाचं राणे, मी देत नसते चावी. ओ का मग ट्रॅक्टर घातला तुम्ही? मला नव्हतं माहिती समायकच राणे म्हणून. मला काय माहिती. अहो देऊन टाका चावी. मिळणार नाही चावी. चावी काय भेटणार नाही तर चालतं पाहिजे. हे बघा, ती जमीन वादातली. एक तर तुम्हाला ना त्यांना. तुम्ही भाऊ भाऊ आहेत ना? एक पैसे घ्या आणि मोकळे व्हा आणि जमीन विकून टाका. कळलं का? मला वाकड्या चिरायला लावू नका. काय करता बोला. बरं बरं, हे विषय सोडून देतो आम्ही. फक्त आम्हाला जमीन विकून द्या. मी तुम्हाला ही जमीन विकून देतो
आम्ही काय जास्तीचं खाणार नाही. काय आमचे पैसे कमिशन असेल ते घेणार. आम्ही काय कोणावर अन्याय करत नाही. बायकांनी चावी घेतली, बायकांना जास्त डोक्यावर घेऊ नका आणि जरा पुरुषार्थ दाखवा, त्याची चावी देऊन टाका. अय चावी दे त्याची, जाऊन दे त्याला. अय चला निघा, चला आपलं तिकडे, चला चला. हे प्रकरण कसं काय मिटवलं तुम्ही? बायकांना बाजूला केलं ना, आपोआप सगळी प्रकरणे मिटतात. तुम्ही म्हणजे एक रोमांचक माणूस आहे. काही गोष्टी रास म्हणून ठेवल्या ना, आपोआप सुटतात. तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला. तुमची माझी गाठ अशी कशी फिट्ट बसली. म्हणजे तुम्ही आमच्या तलाठी मॅडम, आमचं काम जमिनी खरेदी विक्रीचं, तुमची आमची नळाशी जोडलेली. असं का? चला भेटूयात. तुमच्यासाठी काय माझे रे. काय झालं का? जी हुजूर चालू. जरा नजर ठेवायची कमी करा. आता कसं आहे मॅडम, तुम्ही आलात नवीन आणि आता ह्या गावात मी लहानपणापासून राहतोय. मला आहे ना सगळं माहिती इथलं, सगळं तुम्ही काय बी विचारा. पण आता ही थोडंसं वेगळं आहे. ही जी दिसते ना तुम्हाला विहिरीची नोंद, हा तुम्हाला जी विहीर दिसते ना, ही विहीर हा आणि ती विहीर. आता भावकीचा विषय तुम्हाला कसा आहे माहितीच असतोय. ओके. आता या दोन्हीच्या मध्ये जे असतोय ना, किंवा बांध. ओके आता आपल्याला जी नोंद लावायची ती ह्या विहिरीची लावायची. ठीक आहे. आता यांनी घेतली, ह्याला लागलं पाणी, त्यांनी परत त्याच्या ईर्षेरीव घेतलेली. पण ठीक आहे. नोंद ह्याची लावायची हा है ना. हो आता ह्याची नोंद थोडी वेगळी ठेवायची आणि ते भावकीचं असलं तरी त्याची नोंद वेगळं. वेगळी ठेवायची. हां, हो सेपरेट करा. चला आता तुम्हाला पुढचं दाखवतो. चालेल. चला जपू ना, वायर आहे. हो हो आता जे आपण जिथून आलो, पाठीमागे जे मंदिर दिसतंय ना, हा हे मंदिर, हे गाव एवढं भारी आहे ना की सगळ्यांनी 2-2, 3-3 गुंठ जमीन देऊन सगळ्यांनी वर्गणी करून एवढं भारी मंदिर बांधलंय. बापरे, गावाला चांगले आहेत म्हणायचं. लय भारी. आता हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना, आता हे नुकतंच त्यांनी घेतलेलं आहे. हे आधी खराबाला एक होतं, आता बागायतला एक केलंय त्यांनी. आता एवढा खर्च करतोय म्हणल्यावर. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे आता उकरलंय. ह्याच्यामध्ये बऱ्याच पाईपलाईनी होत्या. आता हे एवढं काम चालू, एवढं उकरायचं चालू आहे म्हणल्या, पाईपलाईनी फुटल्या. ओके. पण आता तुम्हाला माहिती आहे, हे आता आडवं तर काही कोण कोणाला शकत नाही. हा कारण सरकार आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. हो हो 3 फुटाच्या खाली काही कोणी जास्त हे करू शकत नाही. ते हा सरकारचं बरोबर आहे. आहे. सरकारचं ठीक आहे चालत आहे. हो हा ह्याच्या तक्रारी घेऊन लोक येतीलच माझ्याकडे, त्यावेळेस बघेल मी. हा, ते एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. हा बाबा, मॅडम आल्यात घरी. तुमची नुकसान भरपाईची नोंद बिन लावली ना? नोंद नाही लावली, पण आमची नुकसान लई झाली. आमच्या तुरी अख्ख्या गेल्या सपाट होऊन पावसाने आणि गाराने. मका बी सगळी खाली पडली, रांजणाराने खाली सगळी. पण आता ते सरकार पण आम्हाला काहीतरी भरपाई द्या गरिबाला. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून नोंद केली आहे का? औरंगाबाद अर्ज भरला, पण तुम्ही हजरच नव्हते. हापेसाला मी हलपडे घालून शेवटी घरी आलो. तुम्ही आता नोंद लावून घ्यायची आमची. ठीक आहे, मी करते नोंद. बाबा, तुमचं काय नुकसान झालंय? आमची दरापेक्षा नुकसान झालेली. हा का? पावसाने फार पडलं, कोर पडलं, गारा फिरा झालेला आहे. पाऊस लय झाला. तुम्ही नोंदणी केली का? नाही केली. तुम्ही का नाही केली? आलतो तिथं, पण ते तुम्ही नव्हते घरी तिथं ऑफिसमध्ये. आम्ही ऑफिसमध्ये नव्हते, पण तुम्ही ऑनलाईन करायची ना मग नोंदणी. नाही केली ऑनलाईन. आता तुम्ही करून घ्या ती. ठीक आहे, मी त्यासाठीच आली आहे. ह्यांचं शेत कुठे आहे? यांच्या शेजारी शेत आहे शेजारीच आपण. यांचा सर्वे करताना यांचा मी सर्वे करून टाकू. ठीक आहे, चालेल. नोंदणी करून घेते. इथंच सोड बाबडे. कल्याण हो बाबा तुझं. बरं झालं इष्ट ते काय नाही. माझं एवढं काम होतं करणार नव्हतं. अहो आजी इथं किती जण बसल्यात, तुम्ही लगेच आतमध्ये आलात राव. ही माणसं कशासाठी बसल्यात? मी कामच करायला बसलो इथं, पण तुम्ही डायरेक्ट इथं आल्यावर कसं करायचं बरं? थांबा की थोडं, ही सगळी नंबरलाच येतं.
मला 2-3 दिवस झाले हेलपाटा घालायला आले थोड्या कामासाठी 3 दिवस रखडवले मला. एक काम करा बरं, तुम्ही बाहेर बसा बरं, ही सगळी त्यासाठीच बसलेली. दे ना बाबडा एवढं काम करून. काय आहे तुमचं काम? थोडंच काम होतं माझं बंद पडे. मला कसले पैसे मिळाणार, डोल नाही काय नाही. म्हाताऱ्या माणसाला तेवढं 10-5 रुपये. आता तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला पैसे भेटणार आहेत. मला 1000 रुपये तर द्या. सारखं सारखं माणसा कोणसाच्या तुम्ही तेच बोलायला लावतात मला. आहेत का पैसे? मग पैसा असतात इथं कशाला आले असते. मी उपाशी तपाशी आले, पैसा नाही म्हणता आले ना. व्हा बाहेर, त्या पैशाशिवाय काय होत नाही इथं. व्हा, निघा बाहेर, जा. कुठून येतात काय ना मग. काय बाया, आधार कार्डाचं काम सुद्धा नाही केलं माझं सिद्धवाल्याने. काय सांगावं, काय करावं बाई. काय झालं आई? काय सांगू बाबा, आधार कार्ड दुरुस्त करून नाही दिलं त्यांनी. ते म्हणलं तर 4 हेलपाटा घालायला लावलं. मला अगोदर 1000 रुपये, कोणाचा 1000 रुपये देऊ रुपया नाही माझ्याजवळ. पोटाला खायला नाही काही. पुटकं 2 महिने राहिल्यात तेवढं काही सुद्धा नाही. कशाचं द्यावं त्याला 1000 रुपये. तुम्ही मला लेकरू बोललात ना, तुम्ही माझ्या आईसारखे आहेत. तुम्ही चला माझ्यासोबत. काही खाल्लंय का? चला गाडी घे रे. यांची काय अडचण आहे? काय अडचण नाही, त्यांना 100 वेळा सांगितलंय 1000 रुपयाशिवाय काम होणार नाही म्हणून. ते सारखे 3 वेळा येतात तिथं. माणसं असल्या बोलता येतं की गोष्टी. पैशाशिवाय यांचं काम होणार आहे का? नाही होत. हे माझ्या आईसारखे यांचं काम झालं पाहिजे. यांच्या गरिबीचा मजबुरीचा फायदा घेतो काय? हा कारण होय चालवायची तुला काम करणार आहे यांचं. धर करून दे. जरा ही पावती ठेवा, तुम्हाला येऊन पाहिजे. यांच्यासारखं कुणी आलं व्यवस्थित काम नीट होत असेल तर इथं कर, नाही तिथून चालतो इथं. करशील ना? झालं मनासारखं? हा झालं बाबा. तू आता मग बरं झालं रे, झालं मला. आणि आजी इथून पुढं पण तुम्हाला कधी कुठं जरी अडचण आली तर तिथं फक्त भाऊचं नाव सांगायचं. बरं झालं बाई. एक काम करा, हे पैसे राहू द्या. तू हां हां सोडून ये त्यांना. चालतं हा चालतं सोड. आजी तुम्हाला सोडतोय. हा. हा चला. भाऊ, अजून 2 वडापाव खाल्ले मी, म्हणून वेळ गेला. संख्या आजीला सोडाय गेलेला आहे. ती बघून ये, आपल्याला जायचंय पुढं. चालते, आलो बघून मग. मला कधी कधी नेमकं तुझं वागणंच कळत. कळून घ्यायला मी समजलं तर पाहिजे. तू काय आहेस हे मला समजून घ्यायला आवडेल.
यामध्ये खूप अडचणी आहेत, धोका आहे, राग आहे. तो अशा योग्य ठिकाणी बाहेर येतो. आईला इथं सरळ सरळ लाईन होती. चहा पिणार का? हा पिणार ना. चला चला की तुम्ही पण.